सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। बैल धुण्यासाठी नदीवर गेलेल्या 25 वर्षीय तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना खोळद गावातून समोर आली आहे। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील खोळद गावात पोळा सणाच्या दिवशी सकाळी घडलेली एक हृदयद्रावक घटना सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते। बैलांना चारण्यासाठी व अंघोळ घालण्यासाठी गेलेल्या 25 वर्षीय तरुणाचा पेढी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून जाऊन मृत्यू झालाय। या घटनेमुळे मानकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावभर शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार शंतनू अविनाश मानकर वर्ष 25 राहणार खोळद हा आज सकाळी 8:30 ते 9च्या दरम्यान आपल्या बैलांना पेढी नदी काठावर घेऊन गेला होता। पोळा सणानिमित्त बैलांना चारण्यासाठी व त्यांची अंघोळ घालण्यासाठी तो नदीकडे गेला असताना अचानक पुराच्या पाण्याचा जोर वाढला आणि शंतनू याला पाण्याच्या प्रवाहाने ओढून नेला। शंतनू हा अविनाश किसनराव मानकर यांचा एकुलता एक मुलगा होता। तो गावात आरो व्यवसाय करून उदरनिर्वाह करत होता। अचानक घडलेल्या या घटनेने मानकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। घटनेची माहिती मिळताच आमदार हरीश पिंपळे यांच्यासह मूर्तिजापूर येथील कर्तव्यदक्ष तहसीलदार श्रीमती शिल्पा बोबडे, नायब तहसीलदार रवींद्र राऊत यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे। स्थानिक पोलीस प्रशासन यंत्रणासह पिंजरचे गाडगेबाबा आपत्कालीन पथक व वंदे मातरम आपत्कालीन पथक काटेपूर्णा देखील घटनास्थळी दाखल झाले असून वाहून गेलेला मृतदेह शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। जागर जनस्थानसाठी ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, अकोला।